नमस्कार. आरोह गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आयुष्यातील सर्व आवश्यक गोष्टी बाळाला आईकडून आणि आजूबाजूच्या वातावरणातून शिकवल्या जातात. गरोदर स्त्रीचे सुखदुःख, आहार, व्यायाम, विचार आणि भावना या सर्व गोष्टींचा परिणाम बाळावर होत असतो. म्हणूनच पूर्वीच्या काळी कुटुंबातील वडीलधारी मंडळी म्हणायची की गर्भावस्थेच्या काळात आईने स्वतःला आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात व्यस्त ठेवले पाहिजे. महाभारतातील अभिमन्यूची कथा ही गर्भसंस्कारातील सर्वात प्रसिद्ध कथांपैकी एक आहे. अर्जुनची पत्नी सुभद्रा गर्भवती होती. एकदा तिला अर्जुन चक्रव्यूह भेदण्याचे रणतंत्र समजवत होते. सुभद्रा लक्षपूर्वक ऐकत होती आणि तिच्या गर्भातील बाळ म्हणजेच अभिमन्यू हे देखील सारे ऐकत होते. अर्जुनाने चक्रव्यूह कसे भेदायचे ते सांगितले, पण मध्येच सुभद्रेला थकवा आला आणि ती झोपली. त्यामुळे पुढे चक्रव्यूहातून बाहेर कसे पडायचे हे अर्जुन सांगू शकले नाहीत. गर्भातील अभिमन्यूने मात्र आईच्या कानावरून जे ऐकले ते शिकले. त्यामुळे पुढे कुरुक्षेत्राच्या युद्धात तो फक्त 16 वर्षांचा असतानाही चक्रव्यूहात प्रवेश करू शकला. पण बाहेर पडण्याची पद्धत माहिती नव्हती, म्हणून त्याला वीरगती प्राप्त झाली. अशीच एक कथा आहे भक्त प्रल्हाद यांची. भक्त प्रल्हादांचे वडील हिरण्यकश्यप यांनी स्वतःला देव मानले आणि विष्णूंच्या पूजेला विरोध केला. हिरण्यकश्यपूच्या या अत्याचारापासून वाचण्यासाठी इंद्रदेवाने त्यांची पत्नी कयाधू हिला कैद केले, जिला नंतर नारद मुनींनी सोडवले आणि त्यांच्या शांत आश्रमात घेऊन गेले. नारद मुनींच्या आश्रमात भगवान विष्णूंचे भजन आणि मंत्र सतत ऐकू येत होते. या भक्तिमय वातावरणात गर्भात असलेले भक्त प्रल्हाद हे सर्व उपदेश आणि मंत्र ऐकत होते. अशा प्रकारे नारद ऋषींच्या शिकवणीनी आणि भक्तिपूर्ण वातावरणातून प्रल्हाद हे गर्भातूनच विष्णू भक्ती घेऊन आले. या घटनेमुळे भगवान विष्णूचे एक महान भक्त बनले. ही कथा सांगते की गर्भावस्थेत आईचे मनोबल, तिच्या कानावर पडणारे शब्द आणि आजूबाजूतील सकारात्मक वातावरण हे बाळाचं चारित्र्य आणि भक्ती घडवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तशीच भगवान शिवाची भक्त हनुमानजीची आई म्हणजे माता अंजना देवी यांची आहे. हनुमानजी जेव्हा गर्भात होते त्यावेळी आपल्या मुलाला दैवी बनवण्यासाठी त्यांनी खास मिष्टान्ने खाल्ली, जी त्यांना भगवान शिवाकडून प्राप्त झाली होती. परिणामी हनुमानजीचा जन्म दैवी शक्तींनी झाला. त्यांनी आपले जीवन भगवान श्रीराम आणि माता सीतेला आणि वाईटाशी लढण्यात समर्पित केले. अशाच नवीन व्हिडिओसाठी आरोह गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.